वेलकम टू ऑल दिस स्कॉलर. सगळ्यांना आवाज येतो आणि स्क्रीन दिसते का? प्लीज रेज युअर हँड और टाइप इन चॅट बॉक्स. ओके, थँक्यू. सो आजचं जे आपलं लेक्चर राहील ते राहील संशोधनातील मापनाचे प्रकार. या ठीक आहे, आपण गेल्या लेक्चरला जे पाहिलं होतं त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स जे आपण पाहिले. ओके, तर त्या व्हेरिएबलच्या संदर्भामध्ये आपण रिसर्च व्हेरिएबल्स असा शब्द प्रयोग केला होता. त्याच्यामध्ये कशा प्रकारे व्हेरिएबल्स आणि त्याचे टाइप्स असतात आणि त्याचा यूज कसा करायचा असतो आणि आयडेंटिफिकेशन कसं करायचं असतं, तर त्याविषयी आपण सविस्तर पाहिलं होतं. ठीक आहे. आजचं लेक्चर जे आहे ते संशोधन मापनाचे प्रकार. त्याच्यामध्ये देखील आपल्याला रिसर्च करताना मोस्टली क्वांटिटेटिव्ह रिसर्च असो की क्वालिटेटिव्ह रिसर्च असो, डिस्क्रिप्टिव्ह असो, कुठल्याही प्रकारचं रिसर्च असो, त्याच्यामध्ये मेजरमेंट स्केल जर आपल्याला माहिती असले तर आपण चांगल्या प्रकारे क्वेश्चनर फ्रेम करू शकतो किंवा इंटरव्ह्यू च्या क्वेश्चन्स आहेत ते फ्रेम करू शकतो आणि डेटा कलेक्शन हे प्रॉपर करू शकतो. सो आपल्याला मेजरमेंट स्केलवर काही एक दोन प्रश्न मे बी येऊ शकतात, किंवा नाही आले तरी ते रिसर्च मध्ये उपयोग. इट इज नॉट नेसेसरी बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट part of the research methodology. Okay. So there are four measurement scale. First nominal, then ordinal, interval and ratio. Okay. So आपण एक एक करून चारही स्केल बघू आणि त्याची उदाहरणे देखील करू. ओके. सो नॉमिनल स्केल that is called nomenclature variable scale, name variables. Then the ordinal, orders ची जे प्राधान्यक्रम देणे. आणि त्यानंतर इंटरवल स्केल, interval between the various variables called interval variables. Then ratio scale, we can easily measure on the scale like the numbers data, and all the features of these scales under the ratio scalars. ओके. सो स्टीव्हन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी 1946 मध्ये या व्हेरिएबल्सच्या श्रेणी ज्या आहेत लेवल ऑफ मेजरमेंटच्या, तर तो माहिती गोळा करण्यासाठी त्यांनी चार प्रकारे वर्गीकरण केलेलं पाहायला आढळून येते. त्यामध्ये त्यांनी नॉमिनल, ऑर्डिनल, इंटरवल आणि रेशो. सो सांख्यिकी पाहताना इन द स्टॅटिस्टिक द variables or numbers are defined and categorized using different scale of measurement, and each level of measurement scale has specific properties and that determine the various use of statistical analysis. सो सांख्यिकीमध्ये जे वेगळ्या प्रकारचा आपण चलांचा किंवा संख्यांचा वेगळ्या प्रकारचा मापन करण्यासाठी, त्याच्यासाठी आपण प्रामुख्याने वेगळ्या प्रकारचे टेक्निक्स यूज करत असतो किंवा वेगळ्या प्रकारचे क्वेश्चनिंग देखील आपण तसं करत असतो. आणि त्याला मापन श्रेणी का बरं म्हटलेलं आहे? कारण मापन केलं जातं आणि ते मापन करताना प्रश्न विचारल्यानंतर त्याचं मापन कसं व्हायला पाहिजे. म्हणजे स्केलच काय, जर आपण हे पाहिलं की स्केल कशी एक उपकरण असं आहे की ज्याचा आपण कुठल्याही प्रकारची वस्तू असो किंवा कुठल्याही प्रकारचं मोजमाप असो, तर ते मोजमाप करण्यासाठी प्रामुख्याने स्केलचा उपयोग होतो. आपल्याला साधं माहिती आहे, आपण फुटपट्टीचा उपयोग कशासाठी करत असतो? काहीतरी मोजायचा आहे किंवा टेपचा उपयोग करतो आपण काही मेजरमेंट. तर रिसर्चमध्ये डेटाला मेजरमेंट करण्यासाठी किंवा आकडेचा उपयोग करून मेजरमेंट करणं असो, तर त्याला स्केल म्हटलं. सो अ स्केल इज अ डिव्हाइस ऑर अन ऑब्जेक्ट यूज टू मेजर और क्वांटिफाय अँड एनी इव्हेंट ऑर अनदर सम. म्हणजे त्याचं मापन करण्यासाठी प्रामुख्यानं या उपकरणाचा यूज केला जातो. पण पहिले जी आहे नॉमिनल स्केल, त्याला मराठीमध्ये नामांकन मापन असं म्हटलं जातं. ठीक आहे. द फर्स्ट इज नॉमिनल स्केल. दिस स्केल इज द फर्स्ट लेवल ऑफ मेजरमेंट स्केल in which the numbers serve as a tags or label. Okay, look at careful. So numbers serve as a tags or label to classify or identify the object. आपल्याला कुठल्याही गोष्टीला किंवा वस्तूला ओळखण्यासाठी, कुठल्याही गोष्टीला किंवा वस्तूला ओळखण्यासाठी त्याला एक विशिष्ट नामाभिधान दिलं जातं आणि ते नामाभिधान वेगळ्या प्रकारचे लेबल्स द्वारे आपण देत असतो. जसं की आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना आपण देखील काही अशा गोष्टी करतो ज्याच्या अंतर्गत नॉमिनल स्केलचा उपयोग करत असतो. ठीक आहे ना. किंवा वेगळ्या डब्याला दिलेली नावे असो किंवा शाळांमध्ये वर्गाला दिलेली नावं असो किंवा शॉपिंग मॉलमध्ये वेगळ्या स्टोअरला दिलेली नावं असो, तर याला काय टॅग केल्या जाते लेबलच्या.
म्हणजे एक लेबल दिलं जाते, नाव दिलं जातं. सो याचे प्रामुख्याने आपल्याला अनेक उदाहरणं बघता येतात. व्हॉट इज युअर जेंडर, मेल ऑर फिमेल. ओके, व्हॉट इज युअर जेंडर, मेल ऑर फिमेल. त्याच्यानंतर व्हॉट इज युअर हेअर कलर. ठीक आहे. देन व्हेरियस टाइप्स ऑफ एक्झाम्पल वी विल नेक्स्ट स्लाइड मध्ये आपण बघू, थोडंसं याचे कॅरेक्टरिस्टिक बघू. A nominal scale variables is classified into two or more categories. We can classify these variables two or more categories. And in this measurement mechanism, the answer should fall into the either of the classes. म्हणजे आपल्याला या व्हेरिएबल्सला किंवा या संशोधनातल्या चलांना दोन किंवा अधिक श्रेणींमध्ये आपण त्याला क्लासिफाईड करू शकतो, वर्गीकृत करू शकतो. आणि या अंतर्गत आपल्याला उत्तरे प्रामुख्याने मिळत असतात, ज्याला म्हणजे वेगळ्या प्रकारच्या केसेसद्वारे किंवा क्लासेसद्वारे त्याची उत्तर आपल्याला रिसिव्ह होत असतात. ओके, इट इज अ क्वालिटेटिव्ह, it may be qualitative. The numbers are used here to identify the object. Mostly the numbers or symbolic methods also using by the researcher as per depend on their research problem. म्हणजे संशोधनामध्ये त्याची ओळख करण्यासाठी मोस्टली क्वांटिटिव्ह रिसर्च मध्ये त्याला नंबर्स दिल्या जातात. फॉर द अप्लाइंग द स्टॅटिस्टिक मेथड्स इन द क्वांटिटिव्ह रिसर्च त्याला नंबर दिल्या जातात. जसं 1 फॉर मेल अँड 2 फॉर फिमेल, त्याचं आयडेंटिफिकेशन होतं. आणि मशीन लँग्वेजचा यूज करतात ना. मशीन लँग्वेज जे असतात, मशीन लँग्वेज ज्यामध्ये सॉफ्टवेअर जे असतात, तर ते आयडेंटिफिकेशन नंबरचा करत असल्यामुळं त्यामध्ये सगळ्या प्रकारची आकडेवारीद्वारे त्याला नावं दिले जातात. आणि द नंबर्स डोंट डिफाईन द ऑब्जेक्ट कॅरेक्टरिस्टिक. द ओनली परमिशेबल ऑस्पेक्ट ऑफ द नंबर्स इन द नॉमिनल स्केल इज काउंटिंग. म्हणजे प्रामुख्याने ते नंबर जे दिले जातात, तर ती एकूण 100 पैकी किती लोक होती. म्हणजे उदाहरणार्थ 200 लोकांचा आपण सर्वे केला, त्याच्यातले काही मेल होते आणि फिमेल होते. मग त्या मेल आणि फिमेल पैकी किती मेल होती, किती फिमेल होती, त्याचं पर्सेंटेज प्रामुख्याने काढलं जातं. नव्हे तर त्या नंबर्सवर काही वेगळ्या स्टॅटिस्टिक्सचा यूज केला जातो, हे इथं सांगायला पाहिजे. म्हणजे जसं की आपल्याला रेशो स्केल आपण जेव्हा बघू, तर रेशो स्केलच्या अंतर्गत डायरेक्ट आपल्याला मोजमापसाठी तुमचं वेट असो किंवा हाईट असो, त्याचा आपण आकडे मिळवत असतो. परंतु नॉमिनल स्केल अंतर्गत आपल्याला आकडे तर मिळत नाही, परंतु जे व्हेरिएबल्स आहेत त्याला आपण नंबर देत असतो ओळखण्यासाठी. काही सिम्बॉल किंवा नंबर देत असतो. त्याच्यामुळं याचा मोस्टली यूज जो आहे तो रिसर्चर नॉमिनल स्केल अंतर्गत करतात, किंवा रिसर्चच्या शिवाय देखील आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. Okay. So, like as what is your gender, then what is your hair color? Okay. Then brown, black, blondie, then gray or other. Where do you live? तुम्ही कुठे राहता, असे प्रश्न आपण विचारतो. तर कुठे राहता असा प्रश्न विचारला तर एक तर तो नगरात राहत असेल, ग्रामीण भागात राहत असेल, कुठं तरी राहत असेल. त्याचं आयडेंटिफिकेशन होण्यासाठीच आपण त्याला एक नामांकन दिलेलं असतं त्या गावाला. ठीक आहे. So it is also termed as a classificatory scale. Okay, it's a classificatory scale because it's some classification of the various variable. A variable being measured on nominal scale maybe have 1 2 more subcategories. Okay, म्हणजे आपण एक किंवा दोन किंवा दोन पेक्षा जास्त वर्गीकरण त्याचं करू शकतो. म्हणजे सेक्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 सबकॅटेगरीज, मेल अँड फिमेल. ओके. So in the second question, what is your hair color? We can classify it in the 5 categories. Okay. So as per the depend on the variables, it may be 2 or more categories too. म्हणजे याला आपण 2 पेक्षा जास्त वर्गीकरण सुद्धा आपण त्याचं करू शकतो. आता विशिष्ट गट ओळखता यावा यासाठी आपण चिन्हे यूज करत असतो. मोस्टली आपण बघतो की काही रस्त्यांवर नागमोडी आकाराचा रस्ता असेल तर त्याला विशिष्ट सिम्बॉल दिले जातात, किंवा खेळाडूंना दिलेले नंबर्स असो, वस्तूंना दिलेले नंबर्स असो, शाळांना दिलेले काही बिल्डिंगला दिलेले नाव असो, किंवा वर्गांना दिलेले ABCD चे नाव असो. आता इंग्लिश मिडियमच्या शाळांनी काही नवीनच त्यांना त्या वर्गाला नावं देतात. ठीक आहे ना, ओळखता यावं म्हणजे त्याला नोमेन म्हणजे एक नाव देता यावं. आणि प्रामुख्याने स्टॅटिस्टिकच्या बेसिक ज्या सेंटर टेंडन्सी असतात, तर त्याचा यूज देखील आपण याच्यासाठी करत असतो.
जसं की वारंवार कुठल्या प्रकारचं नॉमिनल स्केलचे व्हेरिएबल्स येत आहेत त्याच्यासाठी आपण मोड किंवा बहुलक काढत असतो, किंवा जे मोस्टली प्रायमरी डेटा अंतर्गत क्वांटिटी रिसर्च करताना किंवा क्वांटिटी रिसर्चवर स्टॅटिस्टिक्स अप्लाय करताना किंवा हायपोथेसिस टेस्टिंग करताना काय स्क्वेअरचा देखील यूज रिसर्चर करत असतात. म्हणजे आता काय स्क्वेअरचा यूज म्हणजे काय स्क्वेअरचा खूप लोक यूज करतात, ते 2 टेल असो की 1 टेल असो. तर त्या अंतर्गत आपल्याला एका विशिष्ट जेंडर कॅटेगरीतले लोक एका विशिष्ट ओपिनियन बद्दल काय प्रतिसाद देतात, म्हणजे किती लोक होय म्हणतात, नाही म्हणतात, किती लोक ऑप्शन मध्ये ते प्रेफरन्स कसे देत. सो असं 2 प्रकारचं वर्गीकरण करताना देखील या नॉमिनल स्केलच्या या व्हेरिएबलचा यूज संशोधक करत असतात. ओके. सो टाइप्स ऑफ नॉमिनल स्केल. Some questions under the dichotomous and some questions under the polytomous. So polytomous म्हणजे आणि dichotomous म्हणजे dichotomous only two category in this नॉमिनल स्केल. मी काल उदाहरण दिलं ज्यामध्ये 2 प्रकारचे गट असतात. ठीक. आर्टिफिशियल इकॉनॉमी सुद्धा काय असतात, काही दिसत नाही परंतु ते डोळ्यानं प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. ठीक. पॉलिटमस इट मे बी more than 2 categories and we can easily tick on this slide which newspaper you prefer to read. So there are so many newspaper, maybe the reading by the respondents, so they can easily tick on as per their preference. Okay, so some questions under the dichotomous question: are you married? Okay, so are you married? It is a questions जे असतात की काही असे असतात की ते क्वेश्चन प्रामुख्याने आपल्याला आर्टिफिशियल वाटू शकतात. म्हणजे लाईक ॲज द पास ऑर फेल ऑर शॉर्ट हाइटेड, लॉंग हाइटेड. इट ऑल्सो आर यू मॅरिड जर डिकोटोमस येस ऑर नो मध्ये त्याचे आन्सर मिळत असतात, की तुम्ही विवाहित आहात का, आहात की नाही आहे, किंवा जेंडरचे क्वेश्चन असतात. तर ते डिकोटॉमस 2 कॅटेगरी जरी असले देखील काही विचित्र स्वरूपाचे देखील क्वेश्चन्स असतात. तर ट्रू डिकोटॉमी वी कॅन इझिली सी प्रेग्नंट ऑर नॉन प्रेग्नंट, डेड ऑर अलाइव्ह. ओके. सो आपण गेलो सर्वे करताना, त्यांना म्हटलं की तुमच्या घरामध्ये किती लोक राहतात, तर त्यांनी म्हटलं आमच्या घरामध्ये आम्ही 6 लोक आहोत. सो ओके. सो 6 लोक आहोत, तर सरळ त्यांनी उत्तर दिलं आपल्याला. सो ते स्पष्ट दिसत आहे. लोक म्हणते आमच्या घरामध्ये 6 लोक राहतात पण सध्या आम्ही 4 लोक आहोत. ठीक आहे. 2 लोक कुठेतरी गावाला गेली. काही लोक त्याच्यातले काही आताच बाळाचा जन्म झाला किंवा कोणी लोक वारली. सो या प्रकारचे क्वेश्चन देखील आपण विचारू शकतो. सो आर्टिफिशियल डिकोटोमसचे उदाहरण म्हणजे पास ऑर फेल. वी कॅनॉट आयडेंटिफाय टू चेकिंग वाईल दिस मार्कशीट द कॅन्डिडेट ऑर रिस्पॉन्डंट पास ऑर फेल. म्हणजे त्याने सांगितलं की तुम्ही पास आहात की फेल आहात. त्याने म्हटलं आम्ही पास आहोत. तर ते पाहिल्याशिवाय समजणार नाही एक्झॅक्ट त्याचं काय रिस्पॉन्ड आहे. So polytomous or multinomial question. Multinomial question means there are categories, more than 2 categories. Like what is your religions? Okay. In that case, the multinomial questions, Hindu, Muslim, Sikh, Christian, Buddhist, these types of religions आहेत आणि याचे उत्तर जे आहेत ते वेगळ्या लोकांकडून वेगळे मिळू शकतात. तर मोस्टली काही डिस्क्रिप्टिव्ह अंतर्गत क्वेश्चन लोक विचारतात किंवा ऑप्शन न देता येणारे देखील क्वेश्चन विचारले जातात. मात्र एसपीएसएस सारख्या सॉफ्टवेअरचा यूज करताना प्रामुख्याने ऑप्शन जे दिले जाणारे प्रश्न ही जास्त प्रकारे आपण चांगल्या प्रकारे त्याचं मास्टर प्लॅन असो किंवा त्यांना नंबर्स जे आपण देत असतो तर ते व्यवस्थित देत असतो. जुन्या जर तुम्ही थेसिस बघितले पीएचडीचे त्याच्या अंतर्गत आपल्याला असं पाहायला मिळतं, ते विचारला क्वेश्चन व्हॉट इज युअर रिलिजन अँड ब्लँक एक जागा सोडून दिलेली आहे. असे देखील क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्याच्यामध्ये त्यांचं एक असं ओपिनियन होतं की एक रिस्पॉन्डंट कशा प्रकारे उत्तर देते त्यांच्यावर सोडून द्यायला. मग ते वेगळ्या प्रकारचे लोक, कोणी हिंदू लिहायचे, कोणी मुस्लिम, जे काही असेल ते लिहायचे. सो या केसमध्ये होतं की जेव्हा डेटा हा कलेक्ट केला जातो आणि त्याचं जेव्हा कोडिंग केला जातो तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम यायचे. कारण त्यांना नाव म्हणजे एक्झॅक्ट ते आता मी खूप सारे अनालिसिसचे वर्क केलेले आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना मी रिसर्वे करायला लावला. कारण त्यांच्या गाईडनी देखील त्यांना त्यावेळेस नाही सांगितलं होतं की ते खूप सारे 400-500 लोकांपर्यंत गेले आणि तसे प्रश्न भरून आले. मग इतक्या सगळ्या 500 क्वेश्चन मधून कसं शोधायचं की किती हिंदू आहेत? तर त्याला जर नावं दिलेत
म्हणजे नंबर्स दिले तर आपण चांगल्या प्रकारे मल्टीनॉमिनल क्वेश्चनचं देखील अनालिसिस करताना किंवा कोडिंग करताना त्याचा यूज करत असतो. या गोष्टी देखील लक्षात ठेवायच्या की आता आपल्याला नक्की ऑप्शन देता आले तर द्यायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित डेटा मिळेल. ओके. सो देन द पोलिटमस, विच न्यूजपेपर डू यू रीड? मी आधी म्हणतो टाइम्स ऑफ इंडिया, द ट्रिब्यून, द हिंदुस्तान टाइम, इकॉनॉमिक. तर त्याला जे आवडेल, काही लोक एकापेक्षा जास्त ऑप्शन देखील हे देऊ शकतात, म्हणजे टिक करू शकतात. इमिडिएटली आफ्टर एरोबिक्स एक्सरसाइजिंग आय जनरली फील एक्झॉस्टेड, थर्स्टी, स्वीटी, ओव्हर. म्हणजे आपल्याला एरोबिक्स केल्यानंतर कशा प्रकारे जाणं, ठीक आहे, किंवा योगा केल्यानंतर तुम्हाला काय वाटतं, अशा प्रकारचे क्वेश्चन्स देखील आपण या अंतर्गत विचारू शकतो. ओपन माइंडेडचे क्वेश्चन्स इन नॉमिनल क्वेश्चन अंतर्गत मी आधी म्हटल्याप्रमाणे व्हॉट इज युअर जेंडर, देयर इज नो ऑप्शन गिवन इन द क्वेश्चन्स दॅट जेंडर. तर दिलेलं आहे, मग ते लिहितील मेल, फिमेल. विच न्यूजपेपर डू यू रीड? सो ते मग वेगवेगळ्या प्रकारच्या वर्तमानपत्राची नाव. बट in that case, given the various option, it is very good for analysis procedure. म्हणजे याच्यामध्ये एक होतं की आपल्याला त्यांच्याकडनं योग्य आणि चौकटीत बसणारे उत्तर घेता येतात. ठीक आहे. Then some more example of nominal data. It is not mathematical operation, but it is विचारलं जातं. The player's number allotted while playing, then PAN number, then telephone number, then PIN code, then blood group. These are the number we are looking to the, like these are the numbers, but this number is not any mathematical or not any mathematical operation, or only for their name. त्यांना काय दिलं, एक विशिष्ट ओळख तयार म्हणून दिलं. या व्यक्तीचं गट ओ आहे, ओ पॉझिटिव्ह आहे की एबी आहे किंवा ए आहे, किंवा खेळाडू जसं क्रिकेटरला ओळखता यावी म्हणून ते नंबर दिले, नव्हे तर त्या नंबरवरून काही स्टॅटिस्टिक अप्लाय करायचं नसतं. ठीक आहे. हे आपल्याला इथं लक्षात घ्यायला पाहिजे. असे काही एक्सेप्शनल केसेस असतात, म्हणजे अनमॅथमॅटिकल नंबर असतात, परंतु नॉमिनल स्केलमध्ये असतात. ठीक आहे. सो नॉमिनल स्केलमध्ये मोस्टली उदाहरण पुन्हा सांगतो. व्हॉट इज युअर पॉलिटिकल प्रेफरन्स, वेअर डू यू लिव्ह. द नॉमिनल स्केलच्या मध्ये जेंडर, पॉलिटिकल प्रेफरन्स, प्लेस ऑफ रेसिडेंट, schools name, त्याच्यानंतर colleges, buildings name. So these types of questions under the nominal scale. Okay. So then ordinal scale measurement. ऑर्डिनल स्केलच्या नावामध्येच त्याचं उत्तर दडलेलं आहे. दॅट इज कॉल्ड ऑर्डर. ऑर्डर देणे, ऑर्डर मीन्स क्रम देणे, प्राधान्य देणे साध्या शब्दामध्ये. ठीक आहे. सो द ऑर्डिनल स्केल इज द सेकंड लेवल ऑफ मेजरमेंट दॅट रिपोर्ट्स द ऑर्डरिंग अँड रँकिंग ऑफ डेटा विदाउट एस्टॅब्लिशिंग द डिग्री ऑफ व्हेरिएशन बिटवीन देम. म्हणजे ही जी मापनाची स्केल आहे, हे प्रामुख्याने त्यांना आपण ऑप्शनला क्रम देऊ शकतो. ऑप्शनला काय करू शकतो आपण, क्रम देऊ शकतो आणि गटबद्ध देखील करू शकतो. सो दिस टाइप्स ऑफ ऑर्डिनल स्केल वी कॅन इझिली यूज द सॅटिस्फॅक्शन लेवल, देन पेन लेवल. ओके. सो दिस टाइप प्लेजर लेवल, व्हेरियस टाइप्स ऑफ, मी नेक्स्ट स्लाइड मध्ये आलं असेल कदाचित. Grade, then satisfaction, then happiness. We can easily order these types of variables. Okay. So the characteristic of the ordinal scale. The ordinal scale shows the relative ranking of the variables. म्हणजे त्या व्हेरिएबल जे असतात, जे चल असतात, तर त्या चलाला आपण काय करू शकतो, सापेक्ष त्याचं रँक दर्शवू शकतो, म्हणजे त्याचं क्रम दर्शवू शकतो. खूप चांगला, खूप साधारण चांगला, किंवा खूप वाईट, अशा प्रकारची उत्तरे. म्हणजे आपण त्यांना काय करू शकतो, क्रम देऊ शकतो. किंवा एखाद्या हॉटेलमध्ये आपण जेवायला जातो तर तिथं आपल्याला ते एक फीडबॅकचा फॉर्म देतात, की आमची हॉस्पिटॅलिटी कशी वाटली तुम्हाला, किंवा अकोमोडेशन कसं होतं, किंवा कर्मचाऱ्याची वागणूक कशी होती. हे सगळ्या प्रकारचे जे असतात ते आपल्याला एक ऑर्डिनल स्केल अंतर्गत डेटा कलेक्ट केला जातो. किंवा एखादा कॉन्फरन्सेस, सेमिनार्स होत असतात, तर त्या सेमिनारच्या मध्ये आपल्याला एक हे देतात, रिस्पॉन्स शीट, म्हणजे तुम्हाला फीडबॅक फॉर्म देतात. फीडबॅक फॉर्म दिल्यामुळं काय होते, की ते कुठल्या प्रकारचे रिस्पॉन्डंट, म्हणजे आलेले प्रतिनिधी, जे डेलिगेट्स जे होते, तर ते डेलिगेट्स कशा प्रकारे त्यांचं आपल्या ऑर्गनायझेशनच्या संदर्भामध्ये मत होते, हे जाणून घ्यायसाठी. ओके. सो इट आयडेंटिफाईज अँड डिस्क्राईब द मॅग्निट्यूड ऑफ द व्हेरिएबल. म्हणजे हे व्हेरिएबल्स काय म्हणजे हे जे मापन श्रेणी जी आहे, तर प्रामुख्याने चलांच्या
परिमाण ओळखण्यासाठी आणि त्यांना प्राधान्य देण्यासाठी मोस्टली यूज होत असतो. अलॉंग विथ द इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड बाय द नॉमिनल ऑर्डिनल गिव्ह द रँकिंग. ओके, रँकिंग ऑफ दोज व्हेरिएबल. रँक मध्ये त्यांना आपण लिहू शकतो. द इंटरवल प्रॉपर्टीज आर नॉट नोन. म्हणजे मध्यांतर काही सांगितलं जाते की या दरम्यान असतं. जे पुढची जे स्केल आहे ते आपल्याला प्रामुख्याने इंटरवल सांगत असते. परंतु ऑर्डिनल स्केल म्हणजे ठीक आहे, एवढ्या लोकांनी हे म्हटलं का यस, या लोकांनी नो म्हटलं तर. सो द सर्वे कॅन क्विकली अनालाइज द डिग्री ऑफ अग्रीमेंट कॉन्सरिंग आयडेंटिफाय ऑर्डर ऑफ व्हेरिएबल्स. ओके, म्हणजे आपल्याला सर्वेक्षक म्हणून आपण जे संशोधक किंवा सर्वेक्षक असतो, तर संशोधन चलाला ओळखण्याच्या क्रमाशी संबंधित असते, म्हणजे ओळखण्याशी असते. So ranking of school student, first rank student, second rank student, third rank student. Okay, this types of question is ranking scale. Their rating in the restaurant. I think मी सांगितल्याप्रमाणे rating in the restaurant, evaluating the frequency of occurrence, very often, not often. Then degree of agreement, totally agree, neutral, disagree, totally disagree. म्हणजे हे एखाद्या गटातील घटक सारख्याच प्रकारचे असले तरी देखील त्यांच्यामध्ये प्रामुख्याने जी गुणवत्ता असते किंवा क्षमता असते किंवा दर्जा असते किंवा श्रेणी असते, त्याच्यामध्ये काही डिफरंट असतात, एकमेकाच्या मध्ये काहीतरी फरक असतो. आणि असा फरक असताना म्हणजे एखादा शिक्षक शिकवित आहे, मग ते शिकविलेल्या शिक्षकाच्या, आता अनेक शिक्षक शिकवितात, तर त्याच्यामध्ये सगळे शिक्षकच आहे, दीज आर ऑल टीचर्स, सगळे घटक सारखेच आहे. बट देअर प्रेफरन्स ऑर देअर टीचिंगची हे असो, शिकवण्याची पद्धती असतो किंवा त्यांच्याकडे असलेलं ज्ञान असो, इट मे बी डिफर वन पर्सन टू अनदर पर्सन. तर हे मोजण्यासाठी, म्हणजे हा जो फरक आहे ना, फरक मोजण्यासाठी मोस्टली त्यांची मग ती गुणवत्ता असो, क्षमता असो, दर्जा असो की श्रेणी असो. तर अशा वेळेस या गुणवत्तेला, क्षमतेला, दर्जेला किंवा श्रेणीला ओळखण्यासाठी चांगल्या प्रकारे ही स्केल खूप हेल्प होत असते. आणि त्यालाच म्हणूनच त्याला क्रमांकन, क्रम देईल, ठीक आहे ना, क्रमांकन. संशोधकाला संशोधकाला विद्यार्थी उत्तम, मध्यम, चांगला, बरा, वाईट, ठीक आहे, असा आपण क्रम देऊ शकतो. आणि सिमिलॅरिटी आणि इनसिमिलॅरिटी तत्वाच्यावरून देखील त्याचं क्रमांकन मापनामध्ये त्याचा उपयोग केला जात असतो. सारख्या प्रमाणाने असारख्या प्रमाणामध्ये देखील ऑर्डर देता येईल. So ordinal scale is defined as a variable measurement scale used to simplify depict the order of variables and not difference between each of the variables. These scale are generally used to depict non-mathematical ideas such as frequency, then satisfaction level, then happiness level, then degree of pain. Okay, म्हणजे तुम्हाला ऑपरेशन करताना अनेस्थेसिया दिल्या गेल्यामुळं कसं तुम्हाला वाटलं, किंवा एखाद्या चांगल्या वाढदिवसाला आपण गेलो, वाढदिवसाला गेल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, कशा प्रकारे तुमचं त्याचा आपण क्रम घेऊ शकतो. काही लोक वाटते की नाही, आम्हाला तिथलं जेवण खूप चांगलं आवडलं किंवा तिथल्या लोकांमध्ये मिसळून आमचं थोडंसं फ्रेश झालं. काही लोक मध्ये नाही, आम्हाला खूप बोर वाटत. सो डिपेंड करेल त्यांच्या प्रेफरन्सवर. तर फ्रिक्वेन्सी असो, सॅटिस्फॅक्शन असो, म्हणजे समाधानाची पातळी असो, वारंवारता असो, किंवा आनंदाची आणि दुःखाची पातळी देखील मोजण्याची असो, तर या संदर्भामध्ये ऑर्डिनल स्केलचा यूज होत असतो. ओके, सो द ग्रेट, सॅटिस्फॅक्शन अँड हॅपीनेस. देन सम ॲटिट्युलर ऑर लिकर्ट स्केल जे आपण म्हटलेलं आहे, इथे उदाहरण दिलेलं आहे. जसं की ऑफिशियल ओपिनियन घ्यायचे आहेत, उदाहरणार्थ एखादी स्कीम गव्हर्नमेंटने लॉन्च केली, तर त्या स्कीमला ऍज अ म्हणजे अधिकारी, एक ऑफिसर म्हणून तुम्ही कशा प्रकारे प्राधान्यक्रम देईल, ठीक आहे. तर त्यांना एक कमी रिस्पॉन्डंट आहे, मोस्टली समजा 20-25 लोक आहेत किंवा 5-6 लोक. तर अशा वेळेस जेव्हा कमी रिस्पॉन्डंट असतात किंवा त्यांचे ओपिनियन आपल्याला कमी लोकांचे घ्यायचे असतात, अशा वेळी लिकर्ट स्केलचा यूज केला जातो. आणि लिकर्ट स्केलमध्ये मोस्टली जे उत्तर असतात, तर ते ऑर्डिनल स्केल अंतर्गत जे आपल्याला ऑप्शन पाहायला मिळतात, व्हेरी सॅटिस्फाईड, न्यूट्रल, डिसॅटिस्फाईड, अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला त्याचा यूज करून
डेटा हा गोळा करता येतो. ओके, सो हाऊ सॅटिस्फाईड आर यू विथ अवर सर्व्हिसेस? आमच्या सेवेबद्दल तुम्ही कशा प्रकारे समाधानी आहात? की खूप जास्त असमाधानी आहो किंवा असमाधानी आहो, की आम्हाला सांगता येत वी आर न्यूट्रल अँड सॅटिस्फाईड, समाधानी आणि फार समाधानी. So in that case, the very satisfied, the number given 5 number, satisfied that is a 4 number, then neutral 3 number, and unsatisfied 2 number, and very unsatisfied 1 number. अशा प्रकारे आपण ते उत्तर त्याची घेऊ शकतो. सर या स्केलचा मोस्टली यूज आपण करत असतो. तुम्ही रिसर्च मध्ये जेव्हा जाणार किंवा तुम्ही जेव्हा वेगळ्या प्रकारचा रिसर्च करणार तेव्हा तुम्हाला या सगळ्या स्केलचा यूज इझिली करता येईल. ओके. सोशो इकॉनॉमिक स्टेटस असो किंवा वेगळ्या प्रकारच्या लोकांकडनं ओपिनियन घेणं ते देखील आपल्याला जे करता येते की सामाजिक आर्थिक त्यांची स्थिती जाणून घ्यायची, कौटुंबिक स्थिती जाणून घ्यायची. अशा वेळेस देखील ऑर्डिनल स्केल अंतर्गत डेटा आपल्याला गोळा करता येतो आणि त्या संदर्भामध्ये वेगळ्या प्रकारच्या सांख्यिकीय विधींचा उपयोग देखील आपल्या याच्यामध्ये होत असतो. तर ऑर्डिनल स्केल म्हणजे हॉटर हॉटेस्ट. ठीक आहे. सो सम आन्सर स्ट्रॉंगली अग्री मी आधी म्हटलं, पण अग्री आणि न्यूट्रल डिसाईड याच्यामध्ये मग वेगळ्या प्रकारच्या ग्राफचा देखील युज केला जातो की किती लोक या साईडनं पेल होते, या साईडनं पेल म्हणजे पसरलेले कोण्या साईड होते. ठीक आहे. सो याच्यामध्ये आपल्याला हिस्टोग्राम सारख्या याचा यूज संशोधक करत असतात. हिस्टोग्राम म्हणजे तुम्ही ऐकलं न्यूट्रल आहे, त्याच्यानंतर इकडं ऍग्री, त्याच्यानंतर स्ट्रॉंगली ऍग्री. ओके. सो इन दॅट डिसऍग्री अँड स्ट्रॉंगली डिसऍग्री. तर हे जे ऑप्शन आहे त्याच्याकडे लोक किती होती? ठीक आहे ना. म्हणजे या साईडनं हा डेटा पील होत होता की या साईडनं पील होत, म्हणजे कोण्या साईडनं जास्त पील होता अशा प्रकारची आकडेवारी आपल्याला मिळू शकतो आणि मग त्याचा यूज आपण स्टॅटिस्टिक मध्ये करत असतो. ओके. सो काही 5 स्केल रेटिंग स्केल असतात तर काही 4 असतात. तर डिपेंड करते की ते कशा प्रकारे क्वेश्चन आपल्याला विचारायचे. ठीक. देन रँक इन क्लास. शशी मार्क्स, मोहन मार्क्स अँड क्रिश मार्क्स. So Shashi scored 80 marks, though Shashi is the first class. Then second, Mohan marks 75. Then Krish 60. So ranking in the exam for first, second, third does not mean that the first is twice as good as second or 3 times good as third. म्हणजे असं नाही राहत की शशीने फर्स्ट क्लास मिळवला याचा अर्थ आपण असं निष्कर्ष नाही काढू शकत की शशी हा मोहनपेक्षा दुपटीने हुशार आहे किंवा क्रिशपेक्षा तिप्पट हुशार आहे, असं नाही. सो होऊ शकतं की शशीनं मार्क्स जे कुठल्या विषयामध्ये किंवा मॅथमॅटिक्स कुठल्या ज्यामध्ये त्यांनी स्कोर केले असतील तर मोहन अदर दॅन स्कूल सब्जेक्ट मध्ये देखील वेगळ्या प्रकारे तो हुशार असू शकतो किंवा क्रिश या दोघांपेक्षा काही वेगळ्या कलाकुसरीमध्ये असू शकतो. तर निष्कर्ष काढताना मोस्टली काही विशिष्ट कॅरेक्टरिस्टिक असतानाच आपण त्याचं अनालिसिस किंवा त्याचं इंटरप्रिटेशन करायला पाहिजे. ओके. So gold, silver, bronze medal, these are the example of the ordinals. Or in the Olympics or any काही खेळांमध्ये दिलेले नंबर हे असतात काही काय म्हणतात बा त्याला हे दिलेले असतात मग मेडलला नाव असतं. द गोल्ड मेडलिस्ट, देन द सिल्वर मेडलिस्ट अँड द ब्रॉन्झ मेडलिस्ट. सो दे टेल अस दॅट द गोल्ड मेडलिस्ट वॉज बेटर दॅन द सिल्वर मेडलिस्ट. म्हणजे त्यांना रँक चांगलं केलं, बट दे डोंट टेल अस हाऊ मच बेटर. Was gold a lot better than silver or were gold as a silver very closely competed? म्हणजे त्यांनी कामगिरी उत्तम केलेली आहे तर त्याला गोल्ड मेडलिस्ट कडे बेटर. पण ते किती प्रकारे तो हे होता हे नाही सांग. त्याचं काहीतरी मेजरमेंट त्याला कमी वेळेमध्ये एवढे त्याने त्रिबान मारले किंवा रनिंग केली किंवा ऍथलेटिक्स मध्ये होतं हे आपल्याला कळण्याचं. म्हणजे ऑर्डिनल स्केलचा यूज हा रिसर्च मध्ये केला जातो, परंतु अनेक ठिकाणी हा ऑलरेडी खूप वर्षापासून होत आहे. ठीक. देन इंटरवल स्केल मेजर्स. ओके. सो आपलं लेक्चर थोडक्यात राहील मात्र महत्वाचं. इंटरवल स्केल मेजर, आंतरमापन श्रेणी. आंतरमापन श्रेणी कशाला म्हटलं जातं?
ज्यामध्ये एक महत्वाचं आहे की नामांकन आणि क्रमांकन मापन झाल्यानंतर त्या वस्तूंमधील अंतर जाणून घेण्यासाठी, जे दोन व्हेरिएबल्स मध्ये अंतर काय होते जाणून घेण्यासाठी आंतरमापन श्रेणीचा यूज केला जातो. जसं की क्रमांकन मापनाचे सर्व गुणधर्म आपल्याला याच्यामध्ये या मापनामध्ये येत असतात. मात्र वेगळ्या घटकामधील किंवा गटामधील किती प्रकारचं अंतर आहे हे समजून घेण्यासाठी या स्केलचा यूज होतो. उदाहरणार्थ तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता, डॉक्टरकडे गेल्यानंतर तुम्ही वेगळ्या प्रकारचे टेस्ट करता. जर थर्मामीटरवरील खुणा असो किंवा तुमचं ब्लड प्रेशर असो, ते ब्लड प्रेशर इतकं आहे. मग एक हे असतं वेल इस्टॅब्लिश स्केल असतात की या दरम्यान असलं तर नॉर्मल आहे, या दरम्यान असलं तर ॲबनॉर्मल. सो इंटरव्हल स्केल हे दर्शविते की किती प्रकारचं अंतर याच्यामध्ये आहे. त्याच्या पलीकडे जायला नाही पाहिजे किंवा त्याच्या खाली किंवा ते वर गेलं तर काय होईल. याचं हे असतात, याचे फिक्स काही मेजर्स असतात. सो काही बुद्धिमापन चाचण्यातील आयक्यू मधील अंतर जे आहे तर ते मोजायचं आहे किंवा वेगळ्या प्रकारच्या सेल्सिअस म्हणजे जे तापमान शहरांचं काढलं जातं. ठीक आहे ना. म्हणजे उन्हाळ्यामध्ये इन द मंथ ऑफ एप्रिल भारतातल्या 4 प्रकारचं डिव्हायडेशन केलं. नॉर्थ, ईस्ट, वेस्ट अँड साऊथ. तर कुठल्या रिजनमध्ये किती टेम्परेचर आपल्याला इन द मंथ ऑफ एप्रिलमध्ये आढळलं. तर अशा प्रकारचे आपल्याला जर हे पाहायचं असेल, काय म्हणतात त्याला, आंतरमापन बघायचं असेल. आता एक आकडेवारी आज काही आली होती, की अमरावती रिजनमध्ये सरासरी जो उन्हाळा झाला या वर्षीचा, तो मोस्टली आधीच्या सगळ्या 5-10 वर्षापेक्षा कमी उन्हाळा होता. म्हणजे सरासरी काढली. ती कशाच्या आधारावर काढली? ही काढली त्यांना इंटरव्हल स्केलच्या. इंटरव्हल स्केलचं मेजरमेंट केलं आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, की आम्ही गेल्या 5 वर्षातला डेटा हा पाहिला आणि त्या डेटापेक्षा या वर्षातला जो डेटा मिळाला, तर तो मोस्टली एवढं एव्हरेज निघाला. सो इंटरव्हल स्केल जे आहे, तर यामध्ये प्रामुख्याने ऑल कॅरेक्टर्स ऑफ ऑर्डिनल, बट इट इज अ मेजरमेंट विथ आर्टिबिलिटी स्टार्टिंग अँड टर्मिनेटिंग पॉईंट. म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि टर्मिनेटिंग पॉईंट या अंतर्गत मोजल्या गेलं जातं. फ्रॉम प्रिव्हियस येतो. Right. So the interval scale is a third level of measurement scale. It is defined as a quantitative measure. म्हणजे क्वांटिटी मेजरमेंट असते, कारण ज्यामध्ये आकडे येत असतात. ठीक आहे. अँड इन विच द डिफरन्स बिटवीन द टू व्हेरिएबल्स इज मिनिंगफुल. म्हणजे वेगळ्या संशोधन चलामध्ये किती अंतर होतं ते ओळखता जातं. The variables are measured in an exact manner, not is the relative way in which the presence of zero is argued. म्हणजे मोजमाप करण्यापासून प्रामुख्याने शून्यापासून त्याची सुरुवात आपण करू शकतो. तर त्याची अखंड किती आहे, 100 पर्यंत तो आकडा जाऊ शकतो. पण डिपेंड ऑन कशा प्रकारे डेटा हा घ्यायचा आहे. वाऱ्याचा गती घ्यायचा आहे की पावसाचं पाहायचं आहे किंवा आवाजाची डेसिबल मोजायचं. तर हे शून्यापासून किती आहे किंवा आता काहीतरी हे आलेले आहेत उपकरणं आहेत, त्याच्यावर त्यांनी डेसिबलचं हे काढलं. किंवा आता नवीन टेक्नॉलॉजीमध्ये देखील त्याचा यूज मोठ्या प्रमाणे होत आहे इंटरव्हल स्केलचा. इंटरव्हल स्केल इज क्वांटिटिव्ह. ओके. So quantity and it can quantify the difference between the values. It allows calculating the mean and median of the variable. आपण त्यांचं मध्यमान आणि मध्यांतर काढू शकतो. To understand the difference between the variables, you can subtract the value between the variables. म्हणजे आपण त्याचं वेगळ्या प्रकारचं आंतरमापन आणि त्याचा फरक सुद्धा बघू शकतो. दोन व्हेरिएबल्स मध्ये किती होतं. आणि मोस्टली स्टॅटिस्टिक मध्ये या न्यूमेरिकल व्हॅल्यूज येत असल्यामुळं याच्यामध्ये चांगल्या प्रकारे स्टॅटिस्टिकल ऑपरेशन देखील होतं. आणि फिलिंग कॅलेंडर टाईप, व्हेरियस टाइप्स ऑफ वी कॅन इझिली लाईक एज व्हॉट इज युअर फॅमिली इन्कम बिटवीन द सब, म्हणजे ग्रुप, वेगळ्या ग्रुपमध्ये तुमचं फॅमिली इन्कम किती होतं. 10,000 तर 20,000 किती रिस्पॉन्डंट होते, 20,000 40 पर्यंत किती होते, असे वेगळ्या प्रकारचे आपण करू. सो वेगळ्या प्रकारचं टेम्परेचर असो हे देखील आपल्याला याच्यामध्ये काढता येईल. सो इंटरवल इंडिकेट्स डिस्टन्स बिटवीन टू इनिशिएटिव्ह. म्हणजे दोन घटकामधील आपल्याला काय काढता येते, अंतर मोजता. ठीक आहे. म्हणजे दोन घटकामधील आपल्याला अंतर मोजता येतं. दोन वस्तूमधील, दोन ठिकाणामधील असो.
So there are situations where attitude scale are considered to be interval scale. Apart from the temperature scale, time is also a very common example of interval scale. Time, as the value are already established, constant and measure. Then the Likert scale असो, नेट प्रोमीटर स्कोर असो, तर ते काही बिप्लोर मॅट्रिक्स टेबल असो, मोस्ट यूज इंटरवल स्केल ज्याचा यूज केला जातो. व्हॉट इज युअर फॅमिली इन्कम, देन व्हॉट इज युअर टेम्परेचर इन युअर सिटी. ही काही उदाहरणं आपल्याला जनरल आपल्याला दैनंदिन व्यवहार करताना आपल्याला पाहायला किंवा ऑब्झर्व करताना लक्षात येईल. So are these example of interval scale? Because how important is the price to you while buying a car? म्हणजे तुम्ही कार खरेदी करताना किमतीला किती महत्व देता? ठीक आहे. सो इन दॅट केस 5 कॅटेगरीज मध्ये आपण आन्सर घेतो. ठीक आहे. सो लिस्ट इम्पॉर्टंट, इम्पॉर्टंट, न्यूट्रल, इम्पॉर्टंट, मोस्ट. सॉरी, यामध्ये खूप जास्त देतो आम्ही प्राइसला. ऍज पर द रिस्पॉन्डंटवर डिपेंड करेल की काही लोकांचं उत्पन्न कसं कोण्या गटामध्ये. तर जास्त उत्पन्न असणाऱ्या गटामध्ये लोक प्रामुख्याने त्या प्राइसकडे न पाहता काही ब्रँडकडे पाहत असतात, असे होऊ शकतो. सो द आन्सर गिवन बाय दिस टाइप्स ऑफ रिस्पॉन्डंट द लिस्ट इम्पॉर्टंट, बट इन द मिडल फॅमिली ऑर द इकॉनॉमी फॅमिली द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इज प्राइस. सो ते आपल्याला खूप जास्त म्हणतात की नाही, आम्ही किमतीला खूप जास्त प्राधान्य देतो. काय म्हणतो आपण? किमतीला खूप जास्त प्राधान्य देतो, असं जेव्हा म्हटलं जातं तर ते प्रामुख्याने आपल्याला त्या संदर्भामध्ये काही लोक, ठीक आहे, बरोबर म्हटलं मॅडम, काही सेफ्टीला जास्त हे देत असतील की तुम्ही कार खरेदी करताना कुठल्या घटकाला म्हणतो. रिस्पॉन्डंट कडनं मिळणारा रेट हा मे बी डिफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर बिकॉज द सिच्युएशन ऑर देअर इकॉनॉमिक कंडिशन वेगळी असते, त्याच्यामुळं ते देखील असतात. काही लोक असेही म्हणू शकतात की इकॉनॉमिक कंडिशन जरी कमी असेल तरी देखील ते साधारणतः प्राइसला महत्व देत बाकीच्या गोष्टी. अशी काही कंझ्युमर बिहेवियर. हाऊ डू यू रेट द वर्क एन्व्हायरमेंट ऑफ युअर ऑर्गनायझेशन? तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, जे ऑफिसमध्ये काम करता, तर त्या ऑफिस मधलं जे वर्क एन्व्हायरमेंट आहे ते कसं आहे, त्या संदर्भामध्ये तुम्ही रेटिंग कशी द्या. सो काही म्हणतील की व्हेरी गुड आहे, काय म्हणतील गुड आहे, काय म्हणतील नायदर गुड ऑर नॉट बॅड, काय म्हणतील बॅड, व्हेरी बॅड. सो बॅड अँड व्हेरी बॅड त्याचं -1, -2. नेदर गुड ऑर नॉट बॅड त्याचं 0. The good, yes, 1 number. Very good, 2 number. So in that case, we can easily the difference between these 5 variables. ठीक आहे, या 5 प्रकारच्या आपण घटकामध्ये किती अंतर होतं, किती लोक या दरम्यान सांगत होते, अशा प्रकारचं विश्लेषण करतो. द काउंटर क्लार्क्स ऍट ICICI बँक देन द SBI बँक आर व्हेरी फ्रेंडली. म्हणजे SBIच्या बँकेमध्ये आम्ही नेहमी जातो आणि प्रायव्हेट बँकांमध्ये जातो, तर ते जे काउंटर क्लार्क असतात त्यांचं बिहेव कसं होतं. ठीक आहे, ते म्हणतात की नाही, स्ट्रॉंगली ऍग्री होतं की ते फार फ्रेंडली होते आणि ते ऍग्री होते, काय म्हणते नायदर ऍग्री नॉर ऍग्री डिसऍग्री. मग आपण त्याची तुलना देखील करू शकतो की आम्ही 2 प्रकारच्या बँकांकडे गेलो, बँकांमध्ये त्यांचा डेटा कलेक्ट केला, तर माहिती पडलं की द बँक from the ICICI and the bank from the clerk from the ICICI and the clerk from the SBI. The difference between these two types of so they are friendly. Friendly होते ICICI आणि ते फ्रेंडली. अशा प्रकारे देखील आपण डेटा कलेक्ट करून हे करू शकतो, त्याची तुलना देखील करू शकतो. इंटरवल स्केल हा इक्वल अँड डेफिनेट इंटरवल बिटवीन 2 मेजरमेंट. इंटरवल स्केल हा आर्बिट्ररी मिनिमम आणि मॅक्सिमम, किती मिनिमम आणि मॅक्सिमम होतं या संदर्भामध्ये आपण त्याचं अंतर मोजू शकतो. द लिमिटिंग फॅक्टर ऑर इंटरवल स्केल बिगिन ॲट 1 or 0 समटाईम. 0 पासूनही काही ठिकाणी सुरुवात होत असते. आपण विचारलं की तुमचं इन्कम किती आहे, तर ठीक आहे, इट इज नॉट नेसेसरी तू सगळ्या प्रकारचे लोक इन्कम वाले असतील. काही लोक म्हणजे आमचं तर इन्कमच नाही, आम्ही वी आर लिव्हिंग फ्रॉम द गव्हर्नमेंट एज, आम्ही गव्हर्नमेंटच्या HR मदतीवर जगत आहोत,
तर तिथे काही 0 पासूनही स्टार्ट होऊ शकते, काही ठिकाणी 1 पासून स्टार्ट होऊ शकतो. इंटरव्हल स्केल आर रेटिंग दॅट हॅव बोथ ऑर्डर, त्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह देखील प्राधान्यक्रम पाहायला मिळतो. जसं प्रिव्हियस स्लाइड काय -2 0 पर्यंत पासूनही काही असतं. तर ह्या प्रकारचं आपल्याला पाहायचं. देन द लास्ट इज रेशो स्केल मेजरमेंट. ओके, सो गुणोत्तर मापनशील. ऑल द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस मेजरमेंट स्केल हे सगळे रेशो स्केल मध्ये पाहायला मिळतात. कारण इट इज अ टाइप ऑफ व्हेरिएबल मेजरमेंट स्केल. इट अलोज रिसर्च टू कम्पेअर द डिफरन्स ऑर इंटरवल. The ratio has a unique feature. It possesses the characters of the origin or 0 point. म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं तिन्ही प्रकारच्या मापनाची जी वैशिष्ट्य आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतो. मग याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्टॅटिस्टिक्सचा यूज करू शकता. नंबर साईड डेटा मिळतो. इव्हन रेशो स्केल अंतर्गत प्रामुख्याने फुटपट्टीवर मोजमाप सहज करणं शक्य होतं. आकड्यांचं मोजमाप करणं शक्य होतं. त्याच्यानंतर तुम्हाला नॉमिनल ऑर्डिनल स्केलचा जो डेटा मिळालेला आहे, तर काही सॉफ्टवेअरच्या सहाय्याने तुम्ही नॉमिनल डेटा जो आहे किंवा ऑर्डिनल जो डेटा आहे तो तुम्ही रेशो स्केलमध्ये देखील कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, तो तुम्ही रेशो स्केलमध्ये देखील कन्वर्ट करू शकता. ते त्याचा यूज मोस्टली प्रॅक्टिकल याच्यामध्ये जेव्हा आपण SPSS किंवा आर प्रोग्रामिंग सारखं यूज करू तिथं आपल्याला त्याचा यूज होतो. सो यामध्ये प्रामुख्याने सगळ्या प्रकारचं क्विंटलचं वजन असो, किलोग्रॅम, उंची असो, तर ही सगळी आहे तर ही प्रामुख्याने रेशो स्केल मध्ये पाहायला मिळते. त्यांना रेशो स्केल ॲज फीचर ऑफ ॲब्सोल्यूट 0, म्हणजे हे शून्यापासून याची सुरुवात होत असते. इट इज डज नॉट हॅव निगेटिव्ह नंबर बिकॉज ऑफ 0 पॉईंट फीचर्स. शून्य बिंदू वैशिष्ट्यामुळे त्याच्याकडे ऋण संख्या प्रामुख्याने येतील असं नाहीये. तर त्याच्यात इट अफोर्ड्स युनिक ऑपॉर्च्युनिटी फॉर स्टॅटिस्टिकल अनालिसिस. ओके, various types of statistical analysis we can access on the ratio scale data. Okay, so ratio scale has a unique and useful property. So an example of ratio scale is what is your weight in kilogram. Okay, so less than 55 kg, 55 to 75 kg, 76 to 85 kg, more than 95 kg. So रेशो स्केल अंतर्गत आपण हे जे आकडे मिळाले आपल्याला, ही आकडे जरी आपल्याला वरवर दरम्यानची वाटत असेल इंटरव्हल स्केल, परंतु याच्यातले जे आकडे मिळतात त्याचा मॅथमॅटिकल ऑपरेशन याच्यावर होत असतो. त्याच्यामुळं उंची असो, वजन असो, ही मोस्टली मेजरमेंट स्केल मध्ये येतात आणि स्टॅटिस्टिकल ऑपरेशन करण्यासाठी याचा यूज प्रामुख्याने यू कॅन यूज द 4 टाइप्स डिपेंड ऑन युअर डेटा. तुमच्या डेटावर डिपेंड. ओके, what is your daughter's current height? Okay, so the following questions and what is your weight in kilogram? म्हणजे तुमच्या मुलीची उंची किती आहे? 5 less than 5 feet, 5 feet, 1 inch to 5 feet, 5 inch, 5 feet, 6 into 6 feet, more than 6 feet. So height and age and weight, these are the simple example of the ratio scale. नेहमी लक्षात ठेवायचं. Okay. Features of ratio scale: highest level of measurement. It is the highest level of measurement because respondent given the response in the numbers data, and the nominal scale and ordinal scale some may be काही एक्झॅक्टली अॅक्युरन्सी नाहीये. काही लोक काही ठराविक कालावधीपर्यंत ते अनुकूल देऊ शकतात किंवा प्रतिकूल देऊ होऊ शकतात. काही वळल्यानंतर त्या ओपिनियन बद्दल ते वेगळं मत देऊ शकतात. पण रेशो स्केल अंतर्गत जो मिळते ती काही असं नाही की ठीक आहे आज आम्ही 5 फूट उंची सांगितली, उद्या आम्ही 6 फूट सांगू, असं नाही. सो एक्झॅक्ट जे असतं ते मेजरमेंट होत असतं. फिक्स ऑर ॲब्सोल्यूट 0, मोस्ट प्रिसाइज, अगदी संक्षिप्त असतं. ऑर्डर वी कॅन इझिली ऑर्डर करू शकतो. एक्झॅक्ट व्हॅल्यूज मिळतात त्यामध्ये. सो वी कॅन इझिली ऍक्सेस द ऑल मॅथमॅटिकल ऑपरेशन ड्युरिंग द डेटा इंटरप्रेट अँड डेटा अनालिसिस. कॅन बी कन्व्हर्टेड इंटू इंटरवल, ऑर्डिनल और नॉमिनल. आपण इंटरवल, ऑर्डिनल, नॉमिनल जे आहे ते देखील रेशो स्केल मध्ये आपण हे करू शकतो. द NOR, MANCOR सारख्या ज्या हे केल्या स्टॅटिस्टिकलच्या ऑपरेशन त्याचा देखील यूज त्याच्यामध्ये होत असतो. ओके, सो एक्झाम्पल ऑफ nominal and ratio scale. Okay, so in that case we can easily access the nominal and ratio scale example. Look at the slide. Team 1 and team 2, that is the two team.
So in the first team, the white T-shirt given to the players and the green T-shirt given to the team 2. Okay, so identification for the players, it is here the various numbers given to the players. Okay, for the both team. दोन्ही टीमला नंबर दिलेले आहेत. तर त्याचा नंबर दिले आहेत म्हणजे त्यांना ओळखण्यासाठी. ओळखण्यासाठी आयडेंटिटी बघा कुठल्या प्रकारचे सिम्बॉल दिले आहेत. एक तर 2 टीम आहे, 2 प्लेयर्स आहेत, त्यांना ओळखता म्हणून कलर्सचे देखील आहे आणि त्यांना टीमला दिलं नाव. इव्हन त्या टीम मधल्या प्लेयर्सला ओळखण्यासाठी देखील काय नंबर्स. इट इज अ व्हेरी गुड फॉर द आयडेंटिफिकेशन ऑफ द टीम्स अँड टीम प्लेयर. ओके, सो त्यांना नॉमिनल स्केल अंतर्गत आपण सांगू शकतो. अँड द रेशो स्केल इन द सेम केस देअर हाईट. ओके, सो त्यांची हाईट दिलेली आहे. तो फीट अँड इंचेस म्हणजे इतक्या फूट आहेत, 6 फूट आहेत किंवा 5 फूट आहेत किंवा 5 फूट इतके इंच आहेत. वेगळ्या टीम मधले प्लेयर्स हे किती उंचीचे आहेत. तर हे जे एक्झाम्पल आपण ते रेशो स्केल केलं. जसं जरुरी नाहीये की एखाद्या ठिकाणी आपण नॉमिनल स्केलचा यूज करताना फक्त तेवढ्याच प्रकारच्या वस्तूला, खेळाडूंना किंवा वेगळ्या प्रकारच्या ठिकाणाला आपण काही नॉमिनल स्केल अंतर्गत बायफर्गेट करू शकतो. रेशो स्केल अंतर्गत त्यांच्याकडनं नकळत डेटा आपल्याला मिळू शकतो. Okay, what type of scale related to the following questions? What is your favorite subject? Is a subject given the name, that is the math, English, science, Marathi, French. These are the nominal scale. Gender is a simple example of nominal scale. Then I consider myself to be good at mathematics or good at economics or good in research. These are the ordinal, means order the thing, right? Agree, disagree, not sure. These types of question under the ordinal scale. Score in math exam, exact score. So score in math exam, it is a ratio scale. Or height, height of the player. These types of ratios. Okay, friend. Then various types of graph we can easily use for the scale. So for the level of measurement, we can आपण पाहू शकतो. नॉमिनल स्केल अंतर्गत मोस्टली जे एक्झाम जे हेत असतात काय म्हणतात तो डेटा मिळतो. तर डेटा जो मिळतो तो आपण ग्राफिकल जर त्यांना दाखवायचं असेल, जसं की आपण 100 लोकांचं वर्गीकरण केलं होतं किंवा 200 लोकांचं आपण डेटा अनालिसिस केला होता. वी कॅन इझिली पुट दिस टाइप्स ऑफ द पाय चार्ट. ओके, इन द पाय चार्ट सम respond in this area, some respond in this area. Okay. ओके, सो अशा प्रकारे आपण त्याचा ग्राफिकल रिप्रेझेंटेशन देखील करू शकतो. फॉर द नॉमिनल डेटा मोस्टली युजेस बाय बार चार्ट अँड पाय चार्ट. बार चार्ट यू नो बार चार्ट. ओके, अशा प्रकारे आपण करू शकतो बार चार्ट. And the ordinal scale, we can order the categories. Okay, because the Likert scale grid as a common example. Frequency, then mode, median, these types of statistical operation. Okay, here I written the descriptive statistic. What is meant by descriptive statistic? We will see in the statistic lecture. Okay, the one lecture we will take on the same the statistic for the research. So descriptive statistic, we can easily access the percentage, percentile, then the various types of center tendency, like as the mode, median, and percent. And in the ordinal data scale, we can use the various graphical representation, like as the bar chart, pie chart, leaf chart. Okay, so we will also see in the various types of graphical representation in the our lecture. Graphical representation म्हणजे आपल्या याच्यावर 2 लेक्चर अजून होतील. ठीक आहे, तर ते कुठल्या याच्यावर राहतील मी आधी सांगितल्याप्रमाणे. एक राहील की स्टॅटिस्टिक रिसर्च मध्ये कुठला आहे, स्टॅटिस्टिक रिसर्च मध्ये कुठं आहे आणि वेगळ्या प्रकारचे ग्राफचा यूज कसा केला. सो ओके, सो आय थिंक काहीतरी क्वेश्चन विचारला. हा, लिकर्ट स्केलवर मी एक प्रॅक्टिकलच एक उदाहरण देऊन देईल हे झालं लगेच. ठीक आहे, एक मी जे अनालिसिस केलं आहे जस्टली ते देखील तुम्हाला. तो इंटरवल स्केल साठी कुठल्या प्रकारचं स्टॅटिस्टिक आणि ग्राफ यूज होतं. डिफरन्स बिटवीन ऑर्डर व्हॅल्यूज अँड मिनिंग. त्याच्यामध्ये ठीक आहे आपण काय बोललो, डिफरन्स बिटवीन द व्हॅल्यूज अँड द व्हेरिएबल्स आपण पाहतो. ठीक, सो इन दॅट केस द फ्रिक्वेन्सी
मोस्टली फ्रिक्वेन्सी किती आहे ते काढल्या जातं. देन मोड बहुलक, देन मीडियन मध्यगा, मीन मध्यमान, देन काय स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाण and विचलन. So okay, so in that case the interval data, the graph use bar, pie, stream, leaf, box plot and histogram. Okay, so for the ratio scale, continuous in the data collected from the zero allows ratio scale. For example, $100 is twice as much as the $50. In that type, the mean and standard deviation, and apart from this mean and standard deviation, various types of statistic uses by the researcher. म्हणजे वेगळ्या प्रकारच्या सांख्यिकीचा यूज होतो. मोस्टली हिस्टोग्रामचं मी उदाहरण दिलं होतं. लाईक द हिस्टोग्राम इज द बेल शेप डेटा. हाऊ मेनी पीपल opinions fill in the right side and how many people's data fill in the left side. That is called the histogram in the statistic. Okay. So अशा प्रकारचा आपण वेगळ्या प्रकारचे ग्राफ्स त्याच्यासाठी यूज करू शकतो. ठीक आहे. सो एक उदाहरण दिलं तुम्ही थोडा मला एक लिकर्ट स्केलचं हे सांगेल कशा प्रकारे आपण डेटा कलेक्ट करून त्याचा यूज करू शकतो. ओके, सो वेट मिनिट. Can you see this pages on my computer? दिसत आहे का सगळ्यांना? ओके, व्हेरी गुड. बघा याच्यामध्ये मी लिकर स्केल साठी एक उदाहरण घेतलं. ठीक आहे. एका मॅडमचा स्टडी होता योग करणारे आणि योग न करणारे. ठीक आहे, म्हणजे जे योग करणाऱ्या स्त्री आहेत आणि योग न करणाऱ्या स्त्री. सो इन दिस रिसर्च the opinion given from the yoga teacher. Okay. So in the case or in this research, the yoga teachers data are very few data because only few numbers of the teachers. So अशा वेळेस ऑफिशियल ओपिनियन असो किंवा कमी लोकांकडनं माहिती गोळा करून त्याचं अनालिसिस करायचं असतो. तर अशा वेळेस लिकर्ट स्केलचा यूज कशा प्रकारे आपण करू शकतो ते मी तुम्हाला इथं दाखवतो. सो व्हॉट इज मीन बाय लिकर्ट? लिकर्ट इज द नेम. लिकर्ट नावाचे शास्त्रज्ञ होते सांख्यिकी म्हणून, संशोधन सांख्यिकी. तर त्यांनी त्यांच्या नावावर हे एक स्केल तयार केली. या स्केलमध्ये एक महत्वाचं आहे की तुम्ही जे प्रेफरन्स घेणारा ऑप्शनची तर त्याला नंबर्स दिलेले असतात की लाईक एज द सहमत. सहमतला 5, अंशतः सहमत 4. तो काही सॅटिस्फाईड अनसॅटिस्फाईड अशी दिला तर ऍग्री डिसऍग्री त्याला आपण असे क्वेश्चन इन द लिकर स्केल 5 स्केल यूज फॉर दिस रिसर्च. 5 स्केल ही दिलेली आहे. सहमत, अंशतः सहमत, सांगता येत नाही, असहमत आणि अंशतः असं. सो इन दॅट केस ऑफ द लिकर स्केल त्याला वेटेज, इट इज कॉल्ड वेटेज. मराठीमध्ये काय म्हणतो आपण? भारांक देणे. वेटेज म्हणजे भारांक देणे. म्हणजे सहमत असणाऱ्यांना 5 नंबर, अंशतः सहमत असणाऱ्यांना 4 नंबर, त्यानंतर असहमत असलेला 2 नंबर आणि अगदी अंशतः असहमत असलेला 1. तर प्रत्येक पर्यायाद्वारे मिळालेल्या प्रतिसादकांची संख्या सामान्यतः पर्यायाने दिलेल्या गुणांच्या संख्येने गुणाकार केले आणि ते सर्व जोडल्या जातील. आता जर प्रतिसादकाची सरासरी, लुक ॲट द स्क्रीन, प्रतिसादकाची सरासरी मी इथं थोडस बोल्ड करतो त्याला. ओके, व्हेरी गुड. सो लिकर स्केल अंतर्गत प्राप्त प्रतिसादाची जी ऍव्हरेज, दॅट इज कॉल्ड ऍव्हरेज. मराठीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? सरासरी. सो इफ द ऍव्हरेज रिसीव्ह फ्रॉम द 2.5, if less than 2.5, so the response given by the yoga teacher is a negative response, and the average received from the yoga teacher greater than the 3.5 value, that is called the positive response in the various types of opinion given by the yoga teacher. म्हणजे योग शिक्षकाकडनं जर आपल्याला त्यांच्या
त्यांचा जो रिस्पॉन्स आहे का ना, प्रतिसाद जर 2.5 पेक्षा जर कमी आला तर ते त्या विधानाबाबत प्रतिकूल होते, आणि तो रिस्पॉन्स 3.5 पेक्षा जास्त आला, हे आपण आकडे जे असतात ते ऑलरेडी त्याच्यामध्ये मेजर केलेले आहेत लिकर्ट मध्ये. तर तो जर जास्त आला तर योग शिक्षक त्या विधानाबाबत काय अनुकूल आहे. तर अशा वेळेस आपण त्या व्हेरियस प्रकारचे जे रिस्पॉन्स आहेत. ओके, माझी स्क्रीन नॉट विजिबल. आय थिंक सम कॅन्डिडेट्स सर देर इज नो स्क्रीन. स्क्रीन दिसत नाही आहे का? प्लीज राईट ऑन चॅट बॉक्स. ओके, आय एम अगेन resharing. ओके, नो प्रॉब्लेम. दिसते स्क्रीन? येस, आय थिंक काही काही कॅन्डिडेट म्हणतात की मला दिसतंय, बहुतांशी कॅन्डिडेट म्हणतात दिसतंय. सो आय एम गोइंग टू पॉझिटिव्ह रिस्पॉन्स. ओके, सो सर्वांना दिसत आहे. ठीक आहे. तर लिकर्ट स्केल अंतर्गत जर प्राप्त, आय एम रिपीटिंग, लिकर्ट स्केल अंतर्गत जर प्राप्त प्रतिसादाची सरासरी ही 2.5 पेक्षा कमी आली तर त्या विधानाबाबत योग शिक्षक हे प्रतिकूल होते, आणि ती जर 3.5 पेक्षा जास्त आहे तर त्या विधानाबाबत, त्या मताबाबत जे योग शिक्षक होते ते काय होते, अनुकूल होते. असं गृहीत धरून प्रामुख्यानं आपल्याला त्याचं विश्लेषण करता येतं, त्याचं अनालिसिस सुद्धा. आता त्यांच्याकडनं वेगळ्या प्रकारचे रिस्पॉन्स मिळाले. ठीक आहे, आता रिस्पॉन्स अंतर्गत आपल्याला ठीक आहे, एक रिस्पॉन्स होता की स्त्रियांना योगाची आवड आहे, याबाबत आपलं काय मत आहे. तर त्या ठिकाणी आपण त्यांना सहमत, अंशतः सहमत सांगता येत नाही, असहमत आणि अंशतः असहमत अशा अंतर्गत जे शिक्षक होते, तर त्या शिक्षकांची संख्या ही 20 होती. ठीक आहे. तर 20 योग शिक्षकापैकी 8 शिक्षकांनी काय सांगितलं की आम्हाला सामान्यतः सांगता येत नाही. काही शिक्षकांनी म्हटलं की अंशतः सहमत, काही म्हणतात आम्ही सहमत आहोत. In the bracket numbers given the numbers of teachers, yoga teachers. Okay, so in that case we can easily multiplication of the weightage given for the various types of options. काय सांगतोय मी, वेगळ्या प्रकारचे जे ऑप्शन दिले आहेत तर त्याला आता मल्टिप्लाय केलं. 4×5 म्हणजे 4 शिक्षक या विधानाबाबत किती होते, सहमत होते. 4×5 दिसत आहे का? नंतर 4×4 4 मल्टीप्लाय बाय 4 दिस 16. 8×3 = 24, 2×2 = 4 आणि 2×1 = 2. ठीक. सो इन दॅट केस तर आपण त्याचं जी सरासरी काढली लिकर्ट स्केल अंतर्गत, तर प्राप्त प्रतिसादाची जी सरासरी होती ती 3.3 आहे, जी 3.5 पेक्षा कमी आहे. याचा अर्थ योग शिक्षकाचा प्रतिसाद सदर विधानाबाबत प्रतिकूल आहे. ठीक आहे. तर हे कसं काढलं ते सुद्धा मी इथं तुम्हाला इथं काढून दाखवू. ठीक आहे. सो इथं लिहितो, आता एक स्क्रीनवर लिहितो. ठीक आहे. 20 दिस आहे. 20 त्याच्यानंतर 16, त्याच्यानंतर 24, त्याच्यानंतर 4, त्याच्यानंतर 2. किती होती बेरीज? किती होते बेरीज? 20 + 16 + 24 + 4 + 2 66. ओके, तो 66 divided by 20 teachers. 66 divided by 20 teacher, it is response 3.3. ओके, सो 3.3 आला. आपण या ठिकाणी काय अजून केलं होतं, इफ रिस्पॉन्स जर रिसिव्ह झाला more than 3.5, that is the positive response on the statement. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला 3.3 मिळालं. इट इज अ निगेटिव्ह रिस्पॉन्स बिकॉज इट इज अ लेस दॅन 3.5. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला या विधानाबाबत सामान्यतः योग शिक्षक जे निगेटिव्ह. तर सेम इथं दुसरं एक बघू अनुकूलचं. पुन्हा एक एक्झाम्पल बघू.
ओके. सो नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण तुमच्या योग तुमचं सेंटर आहे त्याच्यामध्ये जास्त आहे का? ठीक आहे. या विधानाबाबत जी मतं मिळाली तर ती प्रामुख्याने अनुकूल मिळाली. त्यांचा जो रिस्पॉन्स होता तो 25, 28 and 12, 4 and 2. Okay. So 25 plus 28 plus 12, then the 4, then the 2. Okay. So divided by the 20, the response is more than 3.5. Okay. That is a 3.6. So in that case, the yoke teachers positive response on the statement, that is the नोकरी करणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण आमच्या सेंटरमध्ये जास्त. हे जे असतं हे याला म्हटलं जातं लिकर्ट स्केल. ओके फ्रेंड. ओके. सो आजच्या लेक्चरवर आपली एक टेस्ट सुद्धा राहील तर त्याला मेजरमेंट ऑफ स्केलवर. आणि द प्रिव्हियस जे लेक्चर आपलं झालं कालचं, तर त्या कालच्या लेक्चरमध्ये आपलं एक व्हेरिएबल्सवर आपण जे लेक्चर घेतलं त्या व्हेरिएबल्सवर टेस्ट जे आहेत तर ऑनली 50% टेस्ट रिसिव्ह 50%च विद्यार्थ्यांनी दिलेला आहे. त्यामुळे ज्या लोकांनी अद्यापपर्यंत येस येस ग्राफ ओके ग्राफिकल जे आपण रिप्रेझेंटेशन आहे ना त्याच्यावर आपण एक लेक्चर राहील आपलं. दॅट इज कॉल्ड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ डेटा. म्हणजे चित्रांद्वारे कशा प्रकारे विश्लेषण केलं जातं आणि अनालिसिस केलं जातं आणि इंटरप्रिटेशन कसं केलं जातं त्याच्यावर आपलं एक लेक्चर राहत असते एमपॅटच्या क्लासमध्ये. ते देखील आपण घेऊ. आणि एक स्टॅटिस्टिकवर खूप जास्त नाही पण बेसिक स्टॅटिस्टिक रिसर्च मध्ये तुम्हाला एमपॅक्ट मध्ये जाणून घ्यायला पाहिजे ते आपण राहू. ज्यामध्ये आपण स्टॅटिस्टिकचे 3 टाइप्स बघणार आहोत. ओके. सो यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, देन इन्फ्लुएन्शियल स्टॅटिस्टिक अँड प्रिडिक्टिव्ह स्टॅटिस्टिक. दिस टाइप्स ऑफ स्टॅटिस्टिक त्यामध्ये ब्रीफली इन्फॉर्मेशन बघू पण इन्फॉर्मेटिव्ह आहे. ओके. द ग्राफिकल रिप्रेझेंटेशनवर सुद्धा आपलं एक लेक्चर राहील. सो प्लीज सोल्व द टेस्ट विद इन अ पिरियड. ओके. सो दिलेल्या निर्धारित वेळेमध्ये आपण टेस्ट सोडवा अशी या ठिकाणी आपण विनंती करतो. आणि मोस्टली विद्यार्थी ओनली कन्सिस्टंटली मोर दॅन ओनली 20 पार्टिसिपेंट जॉईनिंग द क्लास. 20 आणि 25च्या दरम्यान स्टुडंट राहत आहे. सो आय थिंक दीज आर द ऍक्टिव्ह पार्टिसिपेंट. ओके. ओके फ्रेंड. सो if काही क्वेश्चन असेल तर प्लीज राईट ऑन चॅट बॉक्स. इफ नो एनी क्वेश्चन्स. ओके. Okay. Thank you and good night to all students. Thank you.